नमस्कार मित्रांनो. जे कधी आमदार म्हणून निवडून येणार नव्हते त्यांना मातोश्रीने आमदार केले होते. तेच आमदार जेव्हा ठाकरेंना सोडून, ठाकरेंना धोका देऊन, मातोश्रीला धोका देऊन, शिवसेनेसंगे तडजोड करून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला गेले. त्यांनी सर्व शिवसैनिकांशी गद्दारी करून गेले होते. त्यातील बरेच आमदारांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांचा दारुण पराभव ठाकरेंनी केला आहे. तर ते कोणकोणते आहेत आमदार हे पाहण्याआधी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे भाजपसोबत सत्तेत होते त्यावेळी भाजपाने ठाकरेंशी गद्दारी केली होती. ठाकरेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देऊ असे भाजपाने म्हटले होते, पण भाजप तसा वागला नाही, म्हणून ठाकरे हे भाजपपासून दुरावले. त्याचवेळी भाजपाने एकनाथ शिंदेंना आपल्या संघ घेऊन सरकार स्थापन केलं. त्यासाठी त्यांनी 40 आमदारांना गुवाहाटीला लपवून ठेवलं होतं. त्यावेळी त्या आमदारांनी ठाकरेंचा आणि मातोश्रीचा विचार केला नाही. मग हेच आमदार विधानसभेची शिंदे गटाकडून उभे राहिले आणि ठाकरेंनी त्या आमदारांना चांगलाच धडा शिकवला आणि त्या आमदारांचा दारुण पराभव करून आणला. तर त्यातील पहिले आमदार आहेत शहाजी बापू पाटील. यांचा पराभव सांगोला विधानसभा मतदारसंघातून झालाय. त्यानंतर सदा सरवणकर यांचा पराभव मुंबई येथून झालाय. तिसऱ्या नंबरवर आहेत ज्ञानराज चौगुले. यांचा उमरगा धाराशिव येथून पराभव झालाय. संजय रायमुलकर यांचा मेहकर बुलढाणा येथून पराभव झालाय. त्यानंतर यामिनी जाधव यांचा भायखळा मुंबई येथून पराभव झाला. त्यानंतर गीता जैन मीरा भाईंदर या मतदारसंघातून पराभव झाला. शेवटचे आहे बच्चू कडू. यांचा अचलपूर अमरावती येथून पराभव झाला. तर या दिग्गज आमदारांचा गुवाहाटीला गेल्यामुळे, ठाकरेंना सोडल्यामुळे पराभव झाला. हेच आमदार ज्यावेळी ठाकरेंकडे होते त्यावेळी ठाकरेंनी त्यांना निवडून आणले होतं. आता त्यांना घरीच बसावं लागणार आहे. या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.